नमस्कार. मिती ग्रुप आयोजित श्रावण महोत्सव 2025च्या या स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2025चं श्रावण महोत्सव पाककला स्पर्धा आपल्या अतिशय जवळ आलेली आहे. 25 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होते. वेगवेगळ्या ठिकाणी आहे, 11 सेंटर्स आहेत आणि या 11ही सेंटर्सवर तुमच्या सगळ्यांचा उत्साह आजही आमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण आता स्पर्धकांची संख्या वाढतेय. रजिस्ट्रेशन सुरू आहे. त्यामुळे ज्यांचं कुणाचं रजिस्ट्रेशन राहिलंय, त्यांनी अवश्य रजिस्टर करा. तुमच्या जवळचं जे काही सेंटर असेल, त्या सेंटरवर तुम्ही सहभागी होऊ शकता आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्थातच कोणतंही शुल्क नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करा आणि श्रावण महोत्सव 2025 मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. ही स्पर्धा 25 जुलैपासून सुरू होते. ठाण्याला 25 जुलैला संध्याकाळी 4 वाजता चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या सहकार्याने ज्ञानराज सभागृह जे आहे, 5 पाखाडी ठाणे, इथे ही स्पर्धा होणार आहे. दादरला 26 जुलै दुपारी 2:30 वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्या सहकार्याने शिवाजी पार्क दादर इथे ही स्पर्धा होईल. गोरेगावला 27 जुलैला दुपारी 3 वाजता प्रबोधन गोरेगाव यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रबोधन क्रीडा भवन जे आहे ते त्यांच्या संकुलामध्ये ही स्पर्धा होईल. पालघरमध्ये 1 ऑगस्टला दुपारी 2:30 वाजता ही स्पर्धा होणार आहे. स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन यांच्या सहकार्याने विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह इथे ही स्पर्धा होईल. 2 ऑगस्टला दुपारी 3 वाजता पनवेलला भारत विकास परिषद पनवेल संघ यांच्या सहकार्याने होणारे श्रीनम बँकवेट इथे ही स्पर्धा होईल. डोंबिवलीची स्पर्धा आहे 3 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता म्हाळसा होलसेल टेक्सटाईल यांच्या सहकार्याने आदित्य मंगल कार्यालय डोंबिवली पूर्व इथे ही स्पर्धा होईल. वसईची स्पर्धा 10 ऑगस्टला दुपारी 3 वाजता यंग स्टार ट्रस्ट यांच्या सहकार्याने समाज उन्नती मंडळ माणिकपूर वसई इथे होणार आहे. नाशिकची स्पर्धा 13 ऑगस्टला दुपारी 2 वाजता तिथले आपले व्हेन्यू पार्टनर आहेत थाईम फाईन डाईन रेस्टॉरंट. थाईम रेस्टॉरंट आहे गंगापूर रोड म्हणजे सोमेश्वर जवळ गंगापूर रोडला नाशिकमध्ये. कांदिवलीची जी फेरी आहे ती 15 ऑगस्टला दुपारी 2 वाजता प्रयास फाउंडेशन यांच्या सहकार्याने आहे. आधारिका पवनधाम जवळ जे आहे कांदिवली पश्चिमेला तिथे ही स्पर्धा होईल. गिरगावची फेरी आहे 17 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 222 यांच्या सहकार्याने श्री बँकवेट हॉल चिरा बाजार ठाकूरद्वार गिरगाव इथे होणार आहे. आणि पुण्याची फेरी सोमवार 18 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मुक्ता टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या सहकार्याने आणि कुणाल टिळक यांचेही सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. लोकमान्य सभागृह नारायणपेठ पुणे इथे होणार आहे. 21 ऑगस्टला आपला महाअंतिम सोहळा आहे जो की सावरकर स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर इथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मंडळी 2025च्या श्रावण महोत्सवची तयारी आपल्या सगळ्यांची झालेलीच आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत की त्या स्पर्धेमध्ये नेमकं काय काय होणार आहे. त्यामुळेच आपले जे सहकारी आहेत त्यांची ही नावं सुरुवातीला आवर्जून घ्यावीशी वाटतात. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ RCF. प्राईड पार्टनर वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर. पॉवर्ड बाय सप्रेज, माधव बाग, अंग्रेजी ढाबा. को स्पॉन्सर तन्वी हर्बल आणि NKGSB बँक. गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. आणि स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट दुबई. या सगळ्यांसह आपण श्रावण महोत्सवची आता आतुरतेने वाट बघतोय. आज आपण ज्यांना भेटणार आहोत जान्हवी सप्रे अर्थात सप्रे फूड प्रायव्हेट लिमिटेडच्या जान्हवी सप्रे लाडे. नमस्कार जान्हवी. नमस्कार. नमस्कार ताई. खरं तर जान्हवी गेल्या वर्षीपासून श्रावण महोत्सव या सगळ्या परिवारामध्ये खरं मी म्हणेन की तुझंही एक इन झालेली आहेस, तू या परिवारात सामील झालेली आहेस. तू पाहिलंस की गेल्या वर्षी 10वं वर्ष होतं. 10व्या वर्षाच्या निमित्ताने आपण 10 ठिकाणी ही पाककला स्पर्धा घेतली. तुझा स्वतःचा हा अनुभव कसा होता असं सुरुवातीला मला विचारायला आवडेल. सर्वप्रथम प्रेक्षकांना नमस्कार. एका कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये उत्तराताई मला भेटली आणि श्रावण महोत्सव असा मी करते आणि तुला सहभागी व्हायला आवडेल का. त्यावेळेला
मी कशात सहभागी होणार आहे याची काही कल्पना फार नव्हती, पण सहभागी व्हायला आवडेल असं नक्कीच, कारण उत्तराताई होती हा एकच माझ्यासाठी मेन मोठं होता. जेव्हा मी पहिल्यांदा ठाण्याची जी फेरी झाली आणि त्यावेळेला जो विषय होता तांदूळ, तांदूळ या विषयापासून पाककला स्पर्धा आहे आणि त्याच्यापासून विविध पदार्थ बनवायचे आहेत हे जेव्हा मला कळलं, तेव्हा खरं तर मी माझ्या हाताची बोटं जेवढी आहेत तेवढेच पदार्थ मी माझ्या मनात धरले होते की ठीक आहे, हे पारंपरिक आपले पदार्थ, भाताचे काही प्रकार असे असतील. आणि जेव्हा मी ठाण्याला गेले, पोहोचले, तेव्हा जवळजवळ 150 महिला तिथे होत्या आणि 150 महिलांनी जे नाविन्यपूर्ण विविध प्रकारचे पदार्थ तांदळापासून जे बनवले होते, म्हणजे हा मी विचारही केला नव्हता की अरे हे पण आपण बनवू शकतो. म्हणजे मी खरंच खूप थक्क झाले होते की एवढे पदार्थ, एवढी कल्पकता पाककलेमध्ये आहे, एवढी कल्पकता त्या स्त्रियांमध्ये, आणि नुसत्या स्त्रियाच नाही तर पुरुषही सहभागी होऊन छान पदार्थ बनवत होते. पदार्थ नाविन्यपूर्ण होते, तसेच रुचकरही होते आणि खूप छान सजावटही केली होती. त्यामुळे ठाण्यानंतर माझी उत्सुकता एवढी वाढत गेली प्रत्येक फेरीला. असं वाटलेलं दुसऱ्या फेरीला की तेच पदार्थ असतील, पण असंही झालं नाही. प्रत्येक फेरीला नवीन नवीन पदार्थ पण बघायला मिळाले. त्यामुळे खरंच एक मी म्हणेन की ताई, हे जे काही तू उपक्रम चालू केला आहेस ह्याच्यातून जे आपल्या किंवा त्या स्त्रियांच्या मध्ये दडलेलं असतं ते विचार करून बाहेर काढायला, एक नवीन कला बाहेर काढायला तू त्यांना फार मोठी मदत करतेस. आणि खूप म्हणजे जसं नाव आहे श्रावण महोत्सव, तसाच हा एक छान महिन्याभराचा महोत्सव होता माझ्यासाठी. खूप छान. आणि खरंच आहे, म्हणजे जान्हवी, मला तुला सांगायला खूप आनंद वाटतो की गेली 10 वर्ष हे नाविन्य जे आहे ना, ती विविधता ही बायकांनी टिकवून ठेवली आहे. बायकांनी यासाठी म्हणते की महिलांचं प्रमाण खूप असतं, महिलांसाठी पुरुषही वेगवेगळ्या पद्धतीने करतायत, पण ते जे नाविन्य स्पर्धकांनी टिकवून ठेवलंय ना, ते अमेझिंग आहे. आपण प्रत्येक वर्षी मी त्यांना एक चॅलेंज देते की आता यापासून करा, आता त्यापासून करा. तर खूपच सुंदर म्हणजे स्पर्धक सहभागी होतात आणि त्यांचं जे नाविन्य आहे ते राखून ठेवतात. आता यावर्षी ब्रेकफास्टचा विषय, त्याच्यामुळे आता खरं तर विषय खूप मोठा झालेला आहे आणि म्हटलं तर सोपा, पण म्हटलं तर कठीण असा तो आहे. त्यामुळे यावर्षी ब्रेकफास्टचे कठीण आहे म्हणजे कोणकोणते मी म्हणेन. खरंय. त्यामुळे ब्रेकफास्टचे कोणते पदार्थ आता स्पर्धक करून आणतायत त्याच्याकडे खरं तर लक्ष आहे. पण जान्हवी, कसं असतं ना, की खाणं हा म्हणजे हे मी तुला वेगळं सांगायला नको, की आपण आधी नजरेने खातो, मग त्याच्यानंतर आपल्या पोटात ती वस्तू जाते आणि नेहमीच म्हटलं जातं, की खाण्याचा म्हणजे एखाद्याला जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातनं जातो आणि तूही त्या व्यवसायात अनेक वर्ष आहेस. तर सप्रे फूडचं जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा जो तुम्ही विचार केला होता, तो आणि आत्ताचा विचार ह्याच्यामध्ये तुम्ही किती प्रकारे बदल केलाय? तुमचं तुमचं ध्येय काय होतं? याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सुरुवातीला ऐकायला आवडेल. सप्रे फूड्सचा जो प्रवास आहे तो सुरू केला होता माझ्या आईने 1984 साली. आणि जेव्हा तिने सुरू केलं त्यावेळेला मी काहीतरी व्यवसाय करायचा आहे म्हणून व्यवसाय करते अशी भावना नव्हती. तर मला घर चालवायचं आहे, उदरनिर्वाह करायचा आहे आणि माझ्याकडे फार काही शिक्षण नाहीये. पण माझ्याकडे कला आहे, ती पाककला आहे आणि त्याच्यापासून मी काहीतरी पैसे कमवून आपलं घर चालवू शकते. हे आईला समजलं होतं आणि तिने जो पहिला पदार्थ करून विकला तो होता पुरणपोळी. बरं. आणि 1984 साली पहिली ऑर्डर होती 35 पुरणपोळ्यांची गणपतीला. आणि त्याच्यानंतर तिला कळलं की आपल्या ह्या कलेतून आपण एक चांगला व्यवसाय घडवू शकतो आणि एक असे अनेक पदार्थ सुरू केले तिने. आणि नुसतंच B2C नाही, तर हळूहळू तिकडचे, आम्ही पार्ल्याला होतो आणि तिकडचे दुकानदार आईला अप्रोच व्हायला लागले की लोक सांगतात आमच्याकडनं घेत नाहीत, तिकडे एक बाई आहे त्या देतात, तर तुम्ही आमच्या दुकानात पण ठेवा. आणि तिथून ते B2B सुरू झालं आणि हा व्यवसाय नंतर हा खरोखर एक व्यवसाय करायचा या दृष्टीने मला काय बदल करायला लागतील हे आईने विचार करून त्याच्यामध्ये प्रोफेशनल कसं आणायचं, प्रोफेशनलिझम, त्या पद्धतीने मग तिने तो व्यवसाय वाढवला. मी स्वतः डॉक्टर आहे, पण गेली 15 वर्ष मी या आयुष्या या व्यवसायात निगडीत आहे. माझी एंट्री पण ऍक्सिडेंटलच झाली होती काही कारणास्तव. जेव्हा एक बिग बाजारने आम्हाला अप्रोच केलं होतं तेव्हा मी काही या व्यवसायात येईन असं मी काही विचार केला नव्हता.
पण बरोबर. जशी या व्यवसायात आले तसं आपण कितीतरी वाढवू शकतो. आणि मुख्य म्हणजे हे आपले जे पदार्थ आहेत, जे पारंपरिक पदार्थ आहेत, मी म्हटलं ना की गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली त्याच्यात अनेक पारंपरिक पदार्थ बघायला मिळाले, हो. जे आता क्वचित आहेत, खूप रेअर आहेत, खायलाही मिळत नाहीत. आपण हे लोकांपर्यंत पोहोचवूया आणि खरं. आपली जी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे ती आपण कुठेतरी एक जतन करून त्याला एक ग्लॅमर देण्याचा प्रयत्न करूया, असं अगदी एक खरं. विचार आमच्या मनामध्ये आला आणि आम्ही आता त्या दिशेने वाटचाल करतो आहोत. वा, मला वाटतं गेल्या 40-45 वर्षामध्ये सप्रे फूडचा एक वेगळा प्रवास घडलाय आणि आता खऱ्या अर्थाने तू जेव्हा आली आहेस आता आणि आता एक वेगळ्या पद्धतीने काट टाकतो म्हणतो ना आपण, की एक एक चेंज ओव्हर होतो आणि वेगळा कॅनव्हास आपल्याला दिसायला लागतो. तसं कुठेतरी मला तुझ्या या सगळ्या प्रवासात जाणवतंय. त्यामुळे आज सप्रे फूडची जी ही आहे म्हणजे काय म्हणू स्पेशालिटी आहे. तर ती नेमकी काय-काय आहे? कुठे-कुठे तुमच्या आउटलेट्स आहेत? मला वाटतं गेल्या वर्षभरात खूप मोठी मजल मारली आहेस तू. त्याबद्दल तुझं आधी अभिनंदन, की इतकं धन्यवाद. छान लोकांपर्यंत जाऊन थेट पुढे जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण गेल्या वर्षभरात तुझी मी भरारी पाहिलेली आहे. तर आत्ता सप्रे फूडचं नेमकं काय-काय आहे? कुठे-कुठे आउटलेट्स आहेत? काय पदार्थ तुमचे आहेत? याबद्दल आम्हाला तू सांग. अ, सुरुवातीला आमचा व्यवसाय होता तो ड्राय स्नॅक्समध्ये होता. चिवडा, लाडू, शेव, चकली, पुरणपोळी. त्याच्यात सुद्धा जवळ-जवळ 70 एक पदार्थ आम्ही बनवत होतो. म्हणजे एवढी व्हरायटी होती. अरे अ, वाह! सणासुदीला हे पदार्थ आम्हाला खूप छान उपयोगी पडतात. आम्हाला नाही हो बनवता येत असं, कारण व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे. त्यामुळे महिलांचं असं नेहमी आम्हाला ऐकू यायचं, की "अरे तुमचं आहे म्हणून खरंच आमचे सण साजरे होतात." चिवडा, लाडू, खरी शेव, गोष्ट आहे. चकली. आणि ही एक खूप चांगली कॉम्प्लिमेंट आम्हाला मिळालेली होती. त्याचबरोबर असं एक जाणवलं, की असे अनेक पदार्थ आहेत, जे महिलांना करायचे असतात, परंतु वेळेच्या अभावी ते बनवू शकत नाहीत. हं, सो त्याच्यासाठी काय करता येईल? म्हणून हं. एक नवीन व्हर्टिकल आम्ही चालू केलं, जे आहे रेडी टू कुक. ओह! सो ज्याच्यामध्ये बटाटा वडा, थालीपीठ, मिसळ, अळूवडी हे पदार्थ बरं. सुद्धा रोजच्या जीवनात आपल्याला सणासुदीला लागतातच. रोजच्या जीवनात हं. पण लागतात. तर ते कसे सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतील आणि ह्याचा विचार आम्ही करत होतो आणि ते रेडी टू कुक सेक्टरमध्ये आम्ही आलो हं, आणि आता हे लोकांपर्यंत पोहोचवायचे कसे? तर पहिलं आउटलेट आम्ही गेल्या वर्षी जुलैमध्ये 1 वर्ष झालं आत्ताच हं. बोरिवलीला सुरू केलं. ते छोटंसं 70 स्क्वेअर फीटचं आउटलेट सुरू केलं होतं. एक एक्सपेरिमेंट चला बघूया काय बरोबर. होतंय आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे मला खरंच खूप बरं वाह! वाटतंय. लगेचच 3 महिन्यामध्ये आम्ही 300 स्क्वेअर फीटमध्ये शिफ्ट झालो ते आउटलेट. किती छान. बाजू वाह! वाह! हं. आणि तिथपासून मग की आता बोरिवलीला झालं. मग पार्ल्याला आम्ही फ्रँचायझी दिलेली आहे. हं. पार्ल्याला सुरू झालं. ठाण्याला आम्ही स्वतःचं आउटलेट सुरू केलं आहे. अ, वसईला आमचं आउटलेटचं काम चालू आहे, जे नवीन हं. आता सुरू होईल. साधारण एक 15 दिवसात सुरू होईल. हं. कांदिवलीला एक आउटलेट आहे, जे पण फ्रँचायझी मोड सारखंच आहे. हं. आणि पुण्याला खूप सांगायला आनंद होतोय, की गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही पुण्याचं पण फायनल करून आलो. तिथे एक वाह! फ्रँचायझी करतो आहोत. हं. सो हं. एक आउटलेट बोरिवलीचं सुरू झाल्यानंतर त्याला जो प्रतिसाद मिळाला, त्याच्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढला, की आता आपण या ठिकाणी स्प्रेड होऊ शकतो आणि आपली जी ही खाद्य संस्कृती आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि घरबसल्या किंवा हं. ऑफिसमध्ये सुद्धा हं. लोकं मागवू शकतात. आजकाल Swiggy, Zomato आहे, त्याला लिंक झालेलं आहे सगळीकडे. सो बरोबर. Swiggy, Zomatoच्या माध्यमातून लोकं मागवतात. कालच आषाढी एकादशीला सगळ्या आउटलेट्समधून खूप छान वाह! प्रतिसाद मिळाला उपवासाच्या पदार्थांना. तर अ, हे कुठेतरी खूप नवीन आमच्यासाठी होतं आणि हे गेल्या वर्षभरामधलं आमचं फार मोठं डेव्हलपमेंट आहे. हं. तसंच गेल्या वर्षी आम्ही Amazon आणि Flipkartवर पण लिस्ट झालो. सो वाह! आमचे जे ड्राय स्नॅक्स आहेत ते Amazon आणि Flipkartच्या माध्यमातून भारतभर कुठेही पोहोचतात. म्हणजे अरे वाह! आसाम असू दे, केरळ असू दे आणि लोकं सांगतात, की आम्हाला मराठी पदार्थ हवे होते आणि ते आता असे हं. मिळतील. कारण हं. खूप मराठी बांधव जगभरात सॉरी भारतभर पसरलेले आहेत आणि जगभरात पण हं. जातात. म्हणजे दिवाळीला तर आमचे अमेरिका, कॅनडा, वाह! युरोप वाह! या ठिकाणी फराळ जातच असतो. सो हं. हं. आमची वेबसाईट आहे saprefoods.com. करेक्ट. त्याच्यातून आम्ही आत्ताच आपण ती पाहिली. हं. हं. परदेशात पाठवतो. हं. लोकांनी फक्त बुक करायचं, एक बाकी सगळं आम्ही करून देतो.
आणि Amazon आणि Flipkartवरून भारतभर ड्राय स्नॅक्स जातात आणि आमच्या आउटलेट्सवरून मधून स्विगी, झोमॅटोची ऑर्डर किंवा तिथे येऊन डाईन इन म्हणून हम्म. अशा पद्धतीने हे आता सगळीकडे आम्ही पसरवत आहोत. वा वा. आणि म्हणजे तसंच आधी फक्त ड्राय स्नॅक्स मिळायचे आणि आता हो. हे प्रत्यक्ष येऊन तिथे आपण खाऊ शकतो. हा एक येऊन बदल खाऊ जो आहे, शकता, येऊन पार्सल नेऊ शकता. पार्सल. करेक्ट, स्विगी, करेक्ट. झोमॅटोवरून तुम्ही मागवू शकता आणि अस्सल मराठी चव आहे. करेक्ट. जे मला नक्कीच आवडेल सगळ्यांना. तसंच अपना बाजारमध्ये बरोबर. पण सगळ्या आउटलेट्समध्ये आमचे ड्राय स्नॅक्स बरं, आहेत. बरं. अरे वाह! अरे वाह! आणखीन एक मला जान्हवी कौतुक वाटलं, की 6,000 स्क्वेअर फूटचं तुझं सेंट्रल किचन वसईला. तर हो, इतकं वसईला माझं. मोठं. हां. तर हे जे सेंट्रल किचन करावं आणि त्यातनं आपण हा व्यवसाय पुढे न्यावा, ही कल्पना कशी झाली आणि तिथनं नेमकं काय-काय चालतं? मी म्हटलं तसं मॅन्युफॅक्चरिंग आमचा कोर आहे. पहिल्यापासून पदार्थ बनवा आणि विका. सो ड्राय हं, स्नॅक्स आम्ही वसईला बनवतच होतो. आता हं. हे जे आम्ही रेडी टू कुक पदार्थ आणलेले आहेत, सो त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला जागा म्हणून आता काही महिन्यापूर्वीच आम्ही आमचं थोडंसं एक्सपांड केली जागा आणि अगोदरची जी आमची फॅक्टरी होती त्याला जोडूनच एक जागा घेऊन आता कंप्लीट त्याला कनेक्टेड करून मोठी हं. फॅक्टरी बनवलेली आहे. कारण अ, जर मी वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थ बनवायला लागले, तर कदाचित त्याची चव अल्टर्ड होऊ शकते. बरोबर, बरोबर. तर ते सेंट्रल किचन असलं, तर एक ठिकाणी प्रोडक्शन जे होतं, ते हं, हं. प्रॉपरली मॉनिटर होतं आणि सगळ्या गोष्टी तिथून मॉनिटर होऊन मग त्या आम्ही प्रत्येक आउटलेटला दररोज पाठवत असतो. सो ती एक बरोबर. व्यवस्थित सगळ्यांना सेम मिळावी. म्हणजे तुम्ही ठाण्याला खाल्लत तरी तीच चव मिळेल आणि बोरिवलीला खाल्लत हं, तरी तीच चव मिळेल हं, किंवा पार्ल्याला हं. खाल्लत तरी तीच चव मिळेल. सो त्याच्यासाठी सेंट्रल किचन असणं हे फार गरजेचं होतं. सो ते बरोबर. आम्ही केलेलं आहे. पण त्याच्याच बरोबर मला वाटतं शिवडी आणि दहिसरला क्लाउड किचन हां, पण आहे. ते सांगायचं राहिलं. बरोबर. हां, शिवडी आणि हां, दहिसरला क्लाउड किचन्स आहेत. म्हणजे जिथे हां. लोकं येऊन बसून खाऊ शकत नाहीत, पण Swiggy, Zomatoवरून ऑर्डर करतात. हं, आणि हं. अशी क्लाउड किचन्सही आम्हाला द्यायची आहेत, ज्यांना ती चालवायची म्हणजे कुठलीही महिला असू दे, तिला कुठला व्यवसाय करायचा असेल, तर ओके. तिला क्लाउड किचनचा सेटअप तयार झाला, की त्याच्यात फार मोठी इन्व्हेस्टमेंट पण नाहीये. फार हं, काही हं. शिक्षणाचीही गरज नाहीये किंवा या कुठल्याही आमच्या आउटलेटमध्ये मला एक सांगावसं वाटतं, की ट्रेन्ड शेफची गरज नाहीये. म्हणजे हो. बोरिवलीमध्ये हं. जी माझ्याकडे मुलं किंवा मुली आहेत काम करणाऱ्या, त्यांच्यापैकी काही जणांना कांदाही कापता येत नव्हता. आज ते पूर्ण किचन. बरं. अरे वाह! कारण हां, ते रेडी टू कुक आहे. ते कसं करायचं याचं आम्ही ट्रेनिंग तिकडे आल्यानंतर त्यांना हं, देतो हं, आणि ते हं. ईझी पडतं. त्यामुळे कुठल्याही महिलेला किंवा कोणालाही व्यवसाय जरी सुरू करायचा असेल, तर क्लाउड किचन ते आमचं आउटलेट ह्याच्यापैकी अरे वाह! काहीही तुम्ही फ्रँचायझी म्हणून घेऊ शकता. तर आत्ता तसं एक दहिसरला आणि एक शिवडीला अशी 2 क्लाउड हं. किचन्स चालू आहेत आमची. बरोबर. मला वाटतं या संदर्भात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्की सांगेन, की ज्यांना कुणाला या मध्ये सहभागी व्हायचंय. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता. म्हणजे सप्रे फूड तर मोठं बिझनेस होतोच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हीही त्या बिझनेसचा एक पार्ट होऊ शकता आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता. यासाठी अर्थात तुम्ही सप्रे फूडची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. म्हणजे त्या वेबसाईटवर तुम्हाला ह्या सगळ्याचे जे डिटेल्स आहेत ते नक्की मिळतील. आणखीन एक जान्हवी, की रेस्टॉरंटचा मेन्यू तू कसा फिक्स केलास? म्हणजे तो ठरवताना मराठमोळे पदार्थ तर आहेतच, पण इतके पदार्थ आहेत, तर त्याचं नेमकी निवड कशी केलीस? अ, कितीही म्हटलं ना, तरी आपण मराठी माणूस काय किंवा कोणीही ज्यांना मराठी फूड खायचंय, तर एक वडा, मिसळ, हं, हं. थालीपीठ असे जे पदार्थ आहेत, यांना घेऊन मी पुढे गेले. आपले बरं. रोजच्या नाश्त्याला लागणारे पोहे, खिचडी, उपमा, उपासाच्या पदार्थांची एक वेगळी रेंज केली. अ, हं. जेवणाची एक वेगळी रेंज केली, पिठलं, भाकरी. म्हणजे जे बरं. मराठी पारंपरिक पदार्थ आहेत. आमचा कोर हाच आहे, की मराठमोळे पारंपरिक पदार्थ आम्हाला द्यायचे आहेत. मग त्याच्यामध्ये हं. गोड पदार्थांमध्ये श्रीखंड, मोदक, खर्वस असू दे, पुरणपोळी हं. असू दे किंवा आपले मसाले भात असू दे किंवा अ, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या डिफाईन केल्या. कदाचित एक संपूर्ण मील द्यायचं झालं तर काय-काय लागेल? गोडपासून एक तळणीचा पदार्थ, असं सगळं ते डिफाईन करून ते हे पदार्थांच्या रेसिपीज सेट करायला खरं तर मला हं. 1.5 वर्ष लागले. ओह! बरं. मग मग आम्ही आउटलेट्सचा विचार केला. एवढा वेळ बरोबर. आम्ही घेतला. त्याचबरोबर करेक्ट. असं आहे की यूथना अट्रॅक्ट करायचं आहे. शक्यतो कारण आता यूथसाठी काय आहे तर रॅप, बर्गर, हं. सँडविच हं. ह्याच्याकडे तेही ते आता जास्त पाहिलं आपण. हां, जास्त अट्रॅक्ट होतात.
तर बरोबर. युथना अट्रॅक्ट करण्यासाठी काय, तर आम्ही भाकरीचा रॅप केला. म्हणजे भाकरीमध्ये वडा रॅप किंवा कोथिंबीर वडी रॅप किंवा पिठलं रॅप अच्छा. आणि अच्छा. किंवा बर्गर. त्या बर्गरमध्ये पण वडा, कोथिंबीर वडी, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मेयो वगैरे काही वापरत नाही. तर बरं. आपली शेंगदाण्याची चटणी आणि दही असं फेटून लावून, आणि ते खरंच खूप छान लागतं. सो एक युथला पण अट्रॅक्ट करण्यासाठी पण त्याच्यामध्ये आपलं मराठी पण जपावं असं ठरवून बरोबर. ते जसा वडापाव खातो तसा वडा बर्गर, बरं. कोथिंबीर वडी बर्गर, अशा पद्धतीने ते थोडे नाविन्यपूर्ण पदार्थ युथला अट्रॅक्ट करण्यासाठी केले. आणि काही पदार्थ तर कस्टमर डिमांड की हे पाहिजे हो, पियुष का नाही बरं. तुमच्याकडे, पियुष. त्याच्यासाठी मला पियुषचं रेडीमिक्स बनवलं मी, कारण मी पियुष ओह! बनवून आणू शकत नाही. सो बरं. थँक्स टू माय कस्टमर्स की ते असं चालना देत असतात, हे पाहिजे, हे बघा. सो पियुष रेडीमिक्स बनवलं आणि मग वाह! ते कसं बनवायचं ते शिकवलं. वाह! म्हणजे एका तिथे आउटलेटला आल्यानंतर आपल्याला जे पाहिजे म्हणजे तितकी हां. व्हरायटी खरं तर तू ठेवलेली आहेस आणि येस. दोन्ही वयोगटांसाठी म्हणजे तरुणांना पाहिजे तर तरुणांसाठी पण आहे, मोठ्या वयाच्या मंडळींना पाहिजे तर तेही आहे. त्यामुळे ते जी विविधता आहे ती खूप सुंदर आहे. पण मला असं वाटतं की तू मगाशी बोलता-बोलता उल्लेख केलास की सण आपल्याला साजरे करायचे असतात. पण खरंच आजचं धावपळीचं जग असं आहे ना, की नोकरदार स्त्रियांना ते घरात सगळं करणं शक्य होत नाही. आणि मग अशा वेळी तुझ्यासारखं घरातलं अ, चव असणारा असा पदार्थ मिळाल्यानंतर निश्चित त्यांना आनंद वाटत असेल. तर तो विचार तू कसा केलास? आणि मला वाटतं ह्याचं महत्त्व सांगणारा एक YouTube चॅनल सुद्धा तू सुरू केलंस. तर या हो. दोन्ही मी गोष्टींविषयी आम्हाला सांग. येस, मी येणारच होते त्याच्याकडे, की असंच हं. मी सुरुवातीला म्हटलंच तसं, की ड्राय स्नॅक्स तुमच्याकडनं घेतो, त्यामुळे आम्हाला ते घरी करावे नाही लागत हो. असे जेव्हा अभिप्राय यायला लागले महिलांकडनं, कारण नोकरी करायची आणि दिवाळीचा फराळ बनवायचा, हो, हे तसं हो. फार आता कठीण होत चाललंय. इच्छा असते सगळ्या बायकांची, पण नाही होत. म्हणजे मी सुद्धा हं. व्यवसाय करते. त्यामुळे मला कळतं माझ्या आता फॅक्टरीमध्ये होतं, मी घरी घेऊन जाते. पण असं बरोबर. बरेचदा व्हायचं, की अरे मला मला काही गोष्टी आहेत जे बनवायच्या, लाइक अळूवडी बनवायची आहे मला. पण हं, मला ते हं, कठीण जातंय. हं, तर अशा वेळेला मी काय करणार? किंवा मला पुरणपोळी बनवायची आहे किंवा मला मसाले भात हं, बनवायचा. पण मला वेळ नाहीये. माझी इच्छा आहे, हं. मला वेळ नाही आणि मग कुठेतरी ह्याला काहीतरी सोल्युशन, म्हणजे स्वतःच्याच अडचणींना इतरांची अडचण समजून, ती सगळ्याच महिलांची आहे नक्कीच. खरं. समजून आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूया आणि त्यांना मदत करते, हा विचार आला. आणि आम्ही मग रेडी टू कुकच्या ह्याच्यामध्ये एंटर झालो. हं, आणि नुसतंच एवढं नाही, तर आजकाल न्यूक्लिअर फॅमिली असते. पूर्वी आजी असायची, सासू हं, असायची, आई असायची हं. घरामध्ये आणि ते सांगायचे, की आज हा सण आहे हां, हे हं, करायचंय. हं, हं. म्हणजे कोणत्या सणाला काय खायचं हे सुद्धा खरं तर बरोबर. आजकाल नसतं माहिती, आणि त्याच्यात हं. कोणाचा काही गैर नाही. आपापल्या व्यवसायात सगळे बिझी आहेत. बरोबर, तर बरोबर. म्हणून मी एक YouTube चॅनल सुरू केला, की प्रत्येक सणाचं महत्त्व, आपल्या जे हं, महाराष्ट्रातले सण आहेत, हं, त्या सणाचं महत्त्व काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याच्यामागे दंतकथा काय आहेत आणि तो कसा साजरा करावा आणि हं, त्या सणाची खाद्य संस्कृती काय आहे. हं. असा एक YouTube चॅनल, आणि त्या सदराचं नाव आम्ही सणसणीत असं ठेवलेलं आहे. नाव थोडंसं बरं. हां, सणसणीत ओके. म्हणजे आपले हे सण कसे साजरे, कोणाला प्रश्न पडला तर तुम्ही एक YouTube चॅनल बघा आणि तुम्हाला सगळी वाह! माहिती तिथून मिळेल. काय खायचं त्या दिवशी इथपासून हं. तो कसा साजरा करायचा. सो बरोबर. सुप्री फूड्स चा एक आमचा YouTube चॅनल आहे. वाह! वाह! आणि आणि खरोखर महिलांना इतकं सोपं पडत असेल. फक्त तू हे जे म्हणतेस ना रेडी टू कुक म्हणजे नेमकं काय-काय रेडी टू कुक आहे? म्हणजे त्या पदार्थांची जरा नावं आम्हाला परत एकदा सांग आणि आम्ही ते घरी आणल्यानंतर त्याचं काय नेमकं करायचं? हे पण जरा थोडंसं सांग. नाही, रेडी टू कुक आत्ता मी सेलला नाही ठेवले. आत्ता ते माझ्या आउटलेट्समधून तुम्हाला रेडी होऊन मिळणार. असं ओके, आहे. कारण ओके, सध्या मीच म्हटलं, की आत्ता आधी आपण खायला घालूया. ओके. रेडी टू कुकमध्ये बटाटा वडा, साबुदाणा वडा, ओके. हे जे काही सगळे पदार्थ बघितले तुम्ही, हे रेडी टू कुकचे आहेत. हां. बरं. तर हं, कोथिंबीर वडी, अळू वडी असू दे किंवा हं. सांजा पोळी आहे, पुरणपोळी आहे, हे सगळे रेडी टू कुक आहेत. आणि ओके, हे रेडी टू ओके. कुक पदार्थ आम्ही आमच्या म्हणजे ते तयारच असतात. तयार असतात आणि ते एका विशिष्ट टेम्परेचरला जाऊन आम्ही फ्रीज हं. करतो आणि तिथून बरोबर. ते सगळ्या आउटलेट्सना जातात. अरे वाह! थोडंसं असा कन्सेप्ट आहे, की मी तर असं म्हणेन, की आमचं हे पहिलं महाराष्ट्रीयन QSR रेस्टॉरंट आहे. आमचं हं. म्हणण्यापेक्षा पहिलं महाराष्ट्रीयन क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट ज्याला म्हणतात.
आणि कुठेतरी मॅकडॉनल्ड्सचा आदर्श घेऊन मी चालते, की अशा पद्धतीचं एक रेस्टॉरंट बनवायचं आहे. जसं मराठी मॅकडॉनल्ड्स कसं असेल, मराठी पदार्थ मिळतील, अशा पद्धतीने ते आम्ही चालू केलेलं आहे. सो पुढे वाटचाल ती करायची आहे, की लोक मॅकडॉनल्डकडे बघून जसे म्हणतात, की आता मॅकडॉनल्डकडे जाऊया. इट्स अ QSR. तसंच आमचं हे आहे रेस्टॉरंट. करेक्ट. बरोबर. म्हणजे आता सप्रेसकडे जाऊया असं म्हणायचंय. आणि छान खाऊन येऊया असा विषय. पण खरंच आहे यावर्षी म्हणजे तू इतकं विविधता तुमच्या स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये आहे आणि ते मेन्यू बघितल्यानंतरच लक्षात येतात की किती विविधता आहे. यावर्षी आपल्या महिलांसमोर आणि स्पर्धकांसमोर एक वेगळं चॅलेंज आहे ते म्हणजे त्यांना ब्रेकफास्टचा पदार्थ बनवायचा आहे. तर काय सांगशील त्यांना एक सपोर्ट किंवा त्यांना शुभेच्छा काय देशील, त्यांना काय सांगशील आजच्या या वर्षीच्या आपल्या स्पर्धकांना? यावर्षीचा मगाशी म्हटलं तसं जो विषय आहे तो ब्रेकफास्ट मेनू आहे आणि खरं तर हा खूप वाईड रेंज आहे याच्यामध्ये. गेल्या वर्षी कसं तांदूळ होतं त्यामुळे बेसिक माहिती होतं की तांदूळ हा मेन इन्ग्रेडियंट असायला पाहिजे आणि एक मार्ग त्याच्यातून मिळत होता. आता एवढं वाईड आहे की काय काय घेऊन सुरू करू हा प्रश्न महिलांना पडला असेल. पण मी जसं गेल्या वर्षी म्हटलं होतं की अरे 10-1 पदार्थच असतील. पण महिला ज्या आपल्या आहेत सगळ्या मैत्रिणी ज्या पार्टिसिपेंट्स त्या खूपच कल्पक आहेत, खूपच जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी नक्कीच शोधून आतापर्यंत रेसिपीज फायनल केल्याच असतील. तर म्हणजे मी खूप उत्सुक आहे की एवढे ब्रेकफास्ट पदार्थ बघण्यासाठी काय असू शकतात आणि मलाही त्याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे माझ्या प्रॉडक्ट लिस्ट वाढवण्यासाठी. तर सगळ्या महिलांना एकतर शुभेच्छा देईन. खूप छान पद्धतीने गेल्या वर्षी जसं झालं तसं यावर्षी पण त्या करतीलच याची खात्री आहे मला. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गेल्या वर्षी 10 पुरुषांनीही जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं असंही सांगूया. होतेच गेल्या वेळेला आणि कौतुक आहे त्यांचं खरंच कौतुक अशासाठी की खूप जण म्हणतात की अरे पुरुषांनी केलं तर काय पण पार्टिसिपेट करणं हे जास्त कौतुक आहे. घरी करत असतील पण पार्टिसिपेट एवढ्या म्हणजे 100 महिलांमध्ये 2 पुरुष पार्टिसिपेट करतात हे फार मोठं चॅलेंज त्यांनी घेतलं आणि काही जणांना आपण बक्षिसं पण दिली होती चांगले होते. अगदी शेवटपर्यंत पण काही जण टिकले म्हणजे त्या 5 जण जे प्रत्येक सेंटरवरनं निवडले जातात त्यातनं जे फायनल राऊंड होतो त्याच्यातही काही पुरुष मंडळी होती. छान छान केले होते. तर खूप सगळ्या मैत्रिणींना सगळ्या पार्टिसिपेंट्सना खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण भेटणार आहोत आणि मी तर खूप उत्सुक आहे यावर्षीच्या. खरंच आहे आणि 25 जुलै ते 21 ऑगस्ट असे आपल्या फेऱ्या आहेत. 11वं वर्ष आहे स्पर्धेचं त्यामुळे 11 ठिकाणी आपण ह्या स्पर्धा घेणार आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की स्पर्धा कुठे कुठे होणार आहे. मिती ग्रुपच्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करत राहा आणि मिती ग्रुप डिजिटलच्या युट्यूब चॅनलवर आपल्याला हे सगळे अनुभव जे आहेत तेही बघायला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे जोडलेले राहूया असंच आणि जान्हवी खूप छान की दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपण नाविन्य आणत जाऊया आणि असेच जोडत एकमेकांना सोबत घेऊन आपली खाद्य परंपरा नक्की वाढवूया असं मी या निमित्ताने म्हणेन आणि खूप धन्यवाद तुझे. आमचं जे म्हणणं आहे की मराठी पदार्थांना ग्लॅमर कुठेतरी यायलाच हवंय. त्यांनी वाटतं हे तुझा जो महोत्सव होतो त्याच्यातून एक खरंच हे त्याला खूप चांगली मदत मिळतेच नक्कीच. आणि ते करायचंच आहे आपल्याला सगळ्यांना मिळून. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ते करूया आणि मिती ग्रुपशी म्हणजे श्रावण महोत्सव मिती ग्रुप तर्फे आयोजित केला जातो पण अनेक हात त्याला जोडलेले आहेत आणि अनेकांची मदत होते. त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता पुन्हा एकदा हा एपिसोड संपवताना. तर आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ RCF, प्राईड पार्टनर वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज फूड, माधव बाग, अंग्रेजी ढाबा, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई. अर्थात ज्या 2 विजेत्या या सगळ्या स्पर्धेमधनं ज्या 2 विजेत्या ठरणार आहेत त्या दोघींना पेशवा रेस्टॉरंट तर्फे दुबई किंवा थायलंडची टूर ही गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे आपण दुबईची टूर मिळवायचीच ह्या उद्देशाने आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि जान्हवी स्मार्ट सखी नावाची ही स्पर्धा आपण घेतलीये तर त्यातली ही जी विजेती असणार आहे
तिला देखील दुबई किंवा थायलंडची टूर मिळणार आहे. त्यामुळे त्याही सगळ्या जणी उत्सुक आहेत. त्यांची ऑनलाईन एक वेगळी कॉम्पिटिशन चालू आहे. आत्ताही त्यांच्या वेगवेगळ्या राऊंड्स चालू आहेत. तर त्या सगळ्या राऊंड्स मधनं आपल्या त्या सगळ्या ज्या सख्या आहेत त्या पुढे येत आहेत आणि पाहूया कोण बनते स्मार्ट सखी. त्यामुळे तीही उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. जान्हवी, खूप खूप धन्यवाद. आपल्या या महोत्सवात असेच आपण एकत्र राहूया आणि पुढे जाऊया. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मला माझ्याकडून पण.